काय भानगडे ही? अनिकाची आई आणि आजी हॉस्टेलवर का आलेत? डार्लिंग, नक्कीच काहीतरी मॅटर झालंय. ओ गॉड, आणि कमळीच्या रूम कडे का जात आहे? काय झालं असेल ग नक्की? कमळी, अगं अनिका तिच्या आई आणि आजी सोबत हॉस्टेलमध्ये आलीये. मला तर माहितीच होतं. आज बघ, त्या चंपा, चमेली, अलबेली यासनी कसा कोल्हापुरी झटका दावत होतो. ए निंगे, काय बोलायले सगळं? अगं अनिकाचं जाऊ दे, खरं तिची आई आणि आजी मोठे आहेत की नाही असं बोलतात काय? मोठे आहेत की. अगं पर तसं वागू बी देतेस नी. आज जर काही सरळ वागलं नाही ना तर हे निंगीची इंगळी डसलीच म्हणून समजतेस नी. ए बाई, असलं काय करायचं नाही आधीच सांगून ठेवतो. चल आपणच त्यासनी जाऊन भेटू. चल. अगं कमळी निंगे, आम्ही तुम्हाला घेऊन जायला आलो. कुठं? घरला? नाही बा, आम्हाला तर लय काम आहेत बघा. टोल्ड यू. आणि अजून अभ्यास बी राहिलाय आमचा. पैकी नाही कमळे? निंगे, उगं पराचा कावळा करू नको. अन्नपूर्णा आजींनी बोलवले आपल्याला, जायलाच पाहिजे आपल्याला. अगं पर कमळे, तुम्ही पुढं वा, आम्ही येतो बॅग घेऊन. ऋषीची साईन? ऋषीची साईन इथे कुठे आली? ऋषीची साईन इथे कशी आली? अनिका, माझी फ्रेम दे इकडं. नाही, आधी तू मला सांग की रिशची साईन इथे काय करते? हे आमची फ्रेम दे. हे नाही सोडणार. हे सोड म्हणलं ना तुला. सोड ग. अनिका सोड ना. अनिका, ए निंगू पिंगू, अगं सोड ग. निंगे अगं, काय करते आई ही? अनिका, दागिनी अगं सोड. जे अनिका सोड ग, चल लवकर. आई, आणि अगं दे दे की नाही अनिका, सोड. फ्रेम सोड. अनिका, अनिका दे म्हणलं ना. अगं सोड की. नाही सोडणार. सांग ही कशी आली? अनिका, अनिका, आमची फ्रेम आहे ही. आणि त्याच्याशी तुझा काय संबंध ग? गेल्या वेळी योच फोटो तू चाललेला ना. खरं आता तुला याला हात बी लावू देणार नाही. अच्छा, मी पण बघते. अग अग चल. चल अनिका. तुम्ही वा पुढं, आम्ही येतो. चल जाऊ. निंगू पिंगू कच्चा लिंबू, माझ्या कारला हात नाही लावायचा. तुझी अवकात नाहीये. चल मागे जाऊन बस. चल, ही माझी कार आहे. ए तू शांत बस ग. निंगे निंगे निंगे, अगं राहू दे की. काय राहून दे तू ग. काय ग, तुझी कार आहे ना वही? मग आता तर आम्ही ह्यातनच जाणार. नाहीतर चल बाई कमळे, आपल्याला लई काम आहेत. कुठं उगा यांच्या बरोबर जात बसतीस? तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? मी नाही बोलले ना. चल जा. ए काही हिब्रूतनं बोललो काय? आम्ही जाणार तर यातनच. तुला नाही बोलले ना मी. अनिका. तुला अक्कल? एक मिनिट आहे मला. शांत. ह्याच्यापेक्षा आणखीन जास्त तमाशा करायची इथे गरज नाहीये. बसू दे त्यांनी. ग्रॅनी आजी, शाळी माझी बारी. बाळ कमळी, प्रत्येक वेळेस तुला वेगळं सांगायचं का? नाही बस. बाळ निंगी, थोडं सरकून बसा. कमळी ताईंना बसू दे. हळू.
सोडू आजी, थांबा. कमळे, बघितलंस काय? यासनी असंच वटणीवर आणायला लागतंय. नाहीतर धक्का मारून कसं तुला घराच्या बाहेर काढलं. आणि आता बघ, तीच माणसं कशी अदबीने तुला गाडीतून आणायली. हे फक्त झालंय तुझ्या चांगुलपणामुळं. पिंगे, अगं कमळे, बस बस आता राहून दे. स्वतःला थँक्यू नंतर म्हण. अगं वाच की. बेबी, राग करू नको, जरा शांत राहा. कळतंय तुला? हे बेटा, जे काही झालं ना ते झालं, कळलं ना? ते टाळता येण्यासारखं नव्हतं. सोडून देतो ईश, शांत. आई, अनिका खूप चिडली आणि ती रागात काही करू नये म्हणजे झालं. आई, तू तिला समजवशील ना, कारण ती माझं काहीही ऐकणार नाही आता. कमळी तूच लावलंस ना तेल. अंजी विश्वास ठेवा माझ्यावर, मी नाही काय केलं अहो. बहिणीला तुझं तोंड सुद्धा बघायचं नाहीये. तू निघ. कामिनी नाही बहिणी, नाही, हा त्रास नाही सहन करायचा. अरे देवा, माझी कमळी, तू बरी आहेस नव? देवी आई, काय ग हे? माझ्या कमळीचं रक्षण कर ग बाई, तिला सुखात ठेव. सरू, अगे सरू, अगं काय झालं रडायला? वर्षा अगं, माझ्या कमळीचा फोटो असं भिंतीवर अचानक खाली पडला बघ. अगं वाऱ्यानं पडला असेल खाली. नक्की माझी पोर कुठल्या तरी संकटात आहे. मला लय भीती वाटायला लागले ग. वर्षा, मी काय करू? परमेश्वरा, माझ्या पोरीचं रक्षण कर ग बाई, देवी आई. अगं सरू, आज खचून कसं चाललं अगं? देवावर विश्वास ठेव, आपल्या कमळीला काय बी होणार नाही बग. आई तुळजाई हाय तिच्या पाठीशी.